संतोष देशमुख हत्याकांडमधील मुख्य आरोपी वाल्मिक कराड याच्यावर आज सुनावणी झाली बीड न्यायालयामध्ये आणि या सुनावणी दरम्यान वाल्मिक कराड हा दोषमुक्तीचा जो त्याने अर्ज केला आहे त्याच्यावर तसंच त्याची जी प्रॉपर्टी जप्त करायची का नाही याच्यावरही सुनावणी झाली आणि या सुनावणी दरम्यान वाल्मिक कराड याचे वकील विकास खाडे यांनी त्याची बाजू मांडली। त्यांचं म्हणणं आहे की वाल्मिक कराड याचा संतोष देशमुख हत्याकांडशी काहीच संबंध नाही आहे, त्यामुळे त्यांना ह्या प्रकरणामधून तुम्ही दोषमुक्त करा। तसंच त्यांची जी प्रॉपर्टी आहे ती प्रॉपर्टी त्यांनी गुन्हेगारीतून कमवलेली नाही आहे, इतर त्यांचे जे व्यवसाय आहे त्याच्या माध्यमातून त्यांनी त्यांची संपत्ती निर्माण केलेली आहे। सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी यापूर्वीच वाल्मिक कराड संतोष देशमुख हत्याकांडचा मास्टरमाइंड कसा आहे हे यापूर्वीच्या सुनावणीत मांडलं होतं। सगळ्यांचे युक्तिवाद ऐकल्यानंतर शेवटी न्यायालयाने आपला निर्णय 22 जुलै रोजी घेणार आहे असं सांगितलं आहे। आता 22 जुलैला वाल्मिक कराड याची संपत्ती जप्त होणार की नाही आणि वाल्मिक कराड संतोष देशमुख हत्याकांडमधून दोषमुक्त आहे की नाही यावर फायनल तो निर्णय येणार आहे। काय वाटते, काय निर्णय तुम्हाला अपेक्षित आहे?